एक काम कर, हा. वाढदिवस येतोय ना तुझा, आहे ना. वाढदिवसाला बोलवणं तर तिच्या वाढदिवसाला जा, बघ काय होतंय. माझ्या वाढदिवसाला परवा आल्या 7 वडण 4 वेळा फव खाल्ल्या राहती ना. आणि मला म्हणते अभ्या करपोटे करी आल्या तर जरा पुदिना हरा काय तुझ्याकडे. मेडिकल आहे होय माझं. हा म्हणजे खायला घालायचं आम्हीच आणि पचवायचं पण आम्हीच. हिच्या घरला मी गेलोय परवा वाढदिवसाला. मला म्हणली अभ्या रोकड्या म्हणली 15 रुपये चॉकलेट घेऊन आलाय. अगं म्हणलं लहान असताना म्हणलं काळा गुळ तळव्याला लावून चाटायची साठवत आहे का. माझी आबरू काढतेस म्हणजे तू. जरा नवीन काहीतरी सांगा, कुकर घेऊन देतो. अरे थांब बाबा, थांब थांब थांब. ए आब्या, हो तुझं सलून आहे ना, आहे की. मग मालिश तर येत असेल तुला. हातखंड आहे मालिश मध्ये. एक काम कर, तिच्या घरी जा, तिच्या बापाची मालिश कर, हा. बापाला पटव. शनिवार गेलो निलेश सर त्यांच्या घरी मालिश करायला. 7-8 जण अंडरपॅन्टवर झोपली माझ्या समोर. कोण म्हणतोय मानवर गळल्या, कोण म्हणतोय हात चमकलाय, कोण म्हणतोय पाठ चमकलाय. अरे काय हमाला आहे मी. अर्धा लिटरचा कॅन सपला हेच मी चुळून चुळून. एक काम कर, आई बाप जेव्हा लग्नाला जातात ना, वाढप्याचं काम कर, वाढप्याचं सेवा करशील ना, मेवा मिळणार बघ तुला. हा म्हणजे खरकट काढायचं तेवढं राहिलं, सगळं केलं की राव. खरकट तेवढं याचायचं राहिलं, केलं सगळं करून बघितलं. लग्नात गेलं की बापाईकत उठून हाक मारत्या, ए शिरवाल्या, ए भातवाल्या, ए आमटीवाल्या. हाका मारून बोलू तर 7-7 वेळा मसाली भात घेत्या राव ही. जाईन का परत आम्ही लग्नात तिथं. लय हावरी राव ती. तू सायकल चालव दिवस रात्र. दगडू माहिती ना, दगडू टाइमपास मारला. अरे त्यांनी सायकल चालवली, पोरगी पटवली, तू पण पटवशील बघ एकदा करून. मी घेतला स्पर्धेत भाग, सायकलला फायनल मारलं. मी जाऊन येऊपर्यंत त्या पोरगीनं काय सांगितलं लोकांनी काय माहित. लोक मला 8 आणे रुपया 4 रुपये द्यायला. म्हणलं काय म्हणकडे ही. नंतर चौकशी केलं, हिनं पोराशी सांगितल्या त्या आब्या रोकड्याच्या हृदयाला होल आहे म्हणून. आणि ह्यो मदत ती गोळा करतो, ह्याच्या घरात पुराचं पाणी शिरले. आबरू काढली, मी तिच्या घराला परत जायत नाही आणि सायकल स्पर्धेत भाग घेत नाही. तू एक काम कर, पुरीला थोडं आईच्या मागं लाग. तसं नाही रे, आईला पटव किंवा आजीला पटव. आईला किंवा आजीला पटवलं ना, जावाय जावाय म्हणून जवळ करून घेतात बघ तुला. आई आजीला पटवून 7 महिने झाले. हा रोज मला दोघी रानात नेत्यात, वैरण काढायला लावत्यात, खुडवी येतायला लावत्यात, नाही कसली कामं लावत्यात राव तिने. हा तिचा बाबा फोनवर सांगतोय, होय 4 दिवस झालं गडी कामाला लावलाय म्हणून. म्हणजे मी पेटवून घेऊ का दुपारी 12 वाजता. एक जालिम उपाय देतो, जालिम. हा. नागराज मंडुळे फंडा वापर. काळ्या चिमणीची राख, मुंगूस जाळा, अखंड मुंगूस. 7 पुती राख उधळली, लोक मला खोळ्यात काढायला लागली. म्हटलं आता काय करायचं काय नेमकं. खोळ्यात काढायला लोक मला ते. मी जाऊ काय, मी मला एवढा वेळ नाही. थांब थांब थांब, पुरीचं नाव सांग, तुम्ही बघतो काय करायचं. नाव काय सांगितलं. पुरीचं नाव बघा, हा, अलका सदाशिव विंगळे. अरे नाव कुठं तरी ऐकल्यासारखं वाटतंय रे. झालं की माझं काम. अरे थांब 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 थांब. माझं नाव बंटी शेठ सदाशिव इंगळे रे. म्हणजे कोणी माझी. अरे माझी झाला काय. आई सोपं काय सोपं पाया पडतो. माझ्याकडे तर माझ्या बहिणीला पाठवायचं सल्ले घेतो का माझ्याकडे. चल एक चल. अहो मला माहित नव्हतं सर. व्हॉट्सअपला आहे का ती. मला तर एवढं आवडलं नाही, झक्कास हा एकदम. हे निलेश भाई, तुला कसं वाटले याचे. फारच मस्त. आणि अभिजित विशेष भारी काढतो काय काय. म्हणजे लवगुरूकडे मला माहित नाही असेल लवगुरूचं ऑफिस असतं की नाही, पण हे ऑफिस तर भारी होतं तुमचं. आणि तो जे सल्ले देत होता ते ऑलरेडी तुझ्या आयुष्यात एवढं घडलं. माझं म्हणणं आहे त्या पोरीच्या मागे का लागलाय मग एवढा जो वैताग आहे तुला तर त्याचा. तालुक्यात दिकनी कोण नाही जण. मग आता सलून मध्ये जी गिराईक येत असतील त्यांची काय रिॲक्शन आहे. काय सर दाढी करा, ह्याच्या आधी आप्या दाढी करतोस काय. आता सर दाढीला वेळ आहे काय. हा हा सर, आता सर उपाधी लागली का. वा वा वा, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आता आमच्या गावात मी पण लवगुरू बरं का. तुम्ही लवगुरू. लवगुरू. अच्छा अच्छा. पहिला गिराईक कोण होतं बरं. कोण. एवढा का इकडे बसलाय. अरे वा वा, मग काय फायदा झाला का यांच्यामुळे. हा झाला ना, फायदा झाला तर. काय. माझी गर्लफ्रेंड आता याची बायको. मग ह्यांचा फायदा झाला. कोणाचा का होईना फायदा होतोय ना का. आणि आता बघायचंय की कष्टाचं फळ सुमळे छे. आणि तुम्ही पोहोचलेला आहात सफरचंद पर्यंत. आणि मी देतलंय सफरचंद. उम्मीद पे दुनिया कायम है. आणि आता तर ही स्पर्धा आणखीन टफ होत जाणार आहे. सो ऑल द बेस्ट. आणि आपण परत भेटूया. वा वा. मंडळी, तुम्हाला ते माहितीच आहे ना की झी मराठीवरती तर नवीन कार्यक्रम सुरू झालाय ना, तुमचं आमचं जमलं.
कुंडली तर जमली पण स्वभाव जुळतील का हे अशी त्यांची टॅगलाईन असते ने. तर आमच्याकडे पण एक विवाह संस्थावाले आले पण त्यांचं नाव थोडंसं वेगळं आहे. ते लोक म्हणतात जमलं तर जमलं. तर तिथे आता येणार आहे ते मुलगा आणि मुलगी. बघूया आपण की त्यांचे स्वभाव जुळतायत का. पटकन आपण मी बोलवते आता पुढचे स्पर्धक. अनंत ठीक रत्नागिरी आणि अपेक्षा निर्मळ बीडहून. या 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 ओ या. अरे गेले कुठे या 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 या. अरे या 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 या. तुमचं आमचं जमलं तर जमलं. या वधूवर सूचक मंडळात या 2 जणांनी नाव नोंदवलं आणि आम्ही परफेक्ट मॅच जमवून दिलेला आहे. काय आता मी तुम्हाला बसायला एकांत देतोय समजलं ना. काय बिंदास आणि बोला. हा मी येतो. हो देताय ना काय एकांत. तुझं लईच अवघड आहे या. ये बाई सांभाळून. हो 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 मेला वसाडा. किती ते लास्ट. बसा. बोलता का? आय हॅव नो टाइम. का गाड्याने विसरलाव काय मी टाइम सांग. नाही नाही तसं नाही माझ्याकडे वेळ नाहीये. तर आमच्या कोकणात तसा नसतो. अरे मजा कसा आहे आमच्याकडं लय टाइम. कोकणात सकाळी उठल्यापासून एकच प्रश्न काय? आजच्या टायमाचा करायचं तरी काय. पटकन मुद्द्यावर या. जाऊ द्या मीच येते. माझ्या काही लग्नानंतर अपेक्षा आहेत. माझ्या होणाऱ्या नवऱ्याकडे 4 चाकी असावी. हा ती आहे माझ्याकडं. आहे कुठल्या कंपनीची आहे? कंपनीची नाही नाही त्या गराड वाढता दिनेश आहे नाही त्याला मी पार्ट दिलं होतं. त्यानं मला गाडी करून दिला त्याची. पार्ट दिली. हा मला गाडी करून दिला. मग आई त्याच्यावर सकाळी भाजी विकते आणि माझा धाकटा भाऊ गणप्या वडापावचं दुकान चालवतो त्याच्यावर. अहो तुम्ही जे म्हणताय ते गाडी नाही गॉड आहे. मी तुम्हाला 4 चाकीविषयी बोलतेय की नाही. हवं तर मोजून बघा. आय शपथ मी नाही खोटा बोलत. नाही. वाटल्यात घरी येऊन बघा. नाही नाही ठीक आहे असू द्या. तुम्हाला काय नाद काय बोलता काय तुम्ही? नाद म्हणजे काय नाद? हे, नाद तसं नाही. तर लहानपण असतं नाही त्या क्रिकेटचा नाद फुटबॉलचा नाद. अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला हॉबी किंवा छंद असं म्हणायचंय का? हा, ताता ताता. तुमचा काय छंद आहे? तर माझा छंद क्वार्टरची बुजा जमवायचा. हा ओ गावाकडे पोतल्या भरून ठेवल्या क्वार्टरच्या बुजनाच्या. तुम्हाला कसला ना. मला ऑनलाईन शॉपिंग करायला खूप आवडतं. मग आपलं जमतंय की. हा आम्ही सतत ऑनलाईन शॉपिंग करतो. काय म्हणता? हा मजा कसा आहे रेशनच्या लाईनीत उभा राहायचा आणि रॉकेल पासून तांदळापर्यंत सगळी ऑनलाईन शॉपिंग. का मी माझा वेळ घालवतीये? तुम्हाला काही दुसरं आवडतं काय? आवडतं ना. काय? मला पपी खूप आवडतात.